संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार माया तया बरी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहेंगे ज्ञाने घ्यावे नाम इसी करणे लागे काम धावे चाले मागे मागे सुख
दुःख साह्यांगे तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साह्यांगे पांडुरंगा करू प्रताप कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या लक्ष द्या. 8:30 वाजले. अर्धा तास मी कधी मला 9ला संपणार तर मी चालेल म्हणून टाइम घेतला तरी मी 9ला संपतो. थोडं ऐका आणि प्रेमानं ऐका. आज घरमालकाचं भाग्य आहे. पायी दिंडी सोहळा कळत ताळून निघालेला माग पायीवारी दिंडी सोहळा पंढरपुराकडे निघालाय. आणि तिसरा मुक्काम आमचे मोहनराव पाटील तांबरवाडी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांच्या घरी दिंडीचा मुक्काम झाला. दिंडीतली सगळी ही भक्त मंडळी त्यांच्या जेवणाची सुद्धा उत्तम प्रकारे सोय केलेली आहे. वारकरी जेवले की देव जेवला, संत जेवले की देव जेवला, लेकरू जेवले की आईचं पोट भरलं आणि संतांची सेवा घडली की देवाची सेवा घडली. संतांच्या सेवेमध्ये देवाची सेवा आहे, देवाच्या सेवेमध्ये संतांची सेवा आहे. हे जे संत आहेत ना, पाणी पाजवा जेव घाला बर का. तुका म्हणे देवा त्यांची गेल्या पावे सेवा ते देवाला पोचते. हे सगळ्याला मिळत नाही, त्यांचं भाग्य आहे. ऐका, सगळ्या दानामध्ये अन्नदान हे फार मोठं दान आहे. दानामाजी दान अतिश्रेष्ठ अन्नदान ते दिनाचे देवोनी सन्मान द्यावे सदा अन्न अतिचे. भुकेलेल्या माणसाला जेव घालणं हे सुद्धा फार विशेष महत्वाचं आहे. पाणी पडणं सुद्धा पुण्याचं आहे. अभंग तुकोबारांच्या गाथ्यातलं आहे. 4000 गानाभंगामध्ये तुकोबारांच्या गाथ्याचं कोणतं बी अभंग घ्या. अभंग सोपा वाटतंय पण अभंगाचा अर्थ फार अवघड असते. देवाला आणि संतांना नमस्कार करतो. देव कृपा संत कृपा हे फार विशेष महत्वाचे आहे. आणि पुढे शास्त्र कृपा आणि आत्मकृपा. बघा आमचे शेषाराम महाराज चांगलं व्हायला पण अजून टाळी घेऊन थांबले. आयुष्यामध्ये काय करायचं ते केले काही लोक आणि ते मिळवायचे ते मिळविले. आता उगत तुकामाने आता बोललो परोपकारात होता. अभंग सर्वांच्या पाठातला सोडीला संसार माया चयावरी फार. तुम्ही असा अर्थ घेता संसाराला सोडून दिले त्याच्यावर देवाचं प्रेम आहे. किंवा तुम्ही असं म्हणता संसार करत असताना तोंडावर सोडलो म्हणता पण तुमचं संसारावर प्रेम जास्त आहे. या बी रीतीने अर्थ लावू नका. ऐका, हे देवाने निर्माण केलेले सगळे ईश्वर निर्मित सृष्टी आहे. याच्यामध्ये जमीन पाणी पृथ्वी आप तेज वायू आकाश सगळे ईश्वर निर्मित सृष्टी आहे. त्याला सोडायला जमत नाही, सोडू शकत नाही. मध्ये एक संसार आहे जीव निर्मित. ऐका, त्या जीवानं मध्ये समजा असं घर केलेलं आहे आसक्ती, संसाराची आसक्ती, संसारावरची माया. तुम्ही मनाने ठरवलं हे सगळं माझं, ते सगळं माझं, हे माझं आणि संसारामध्ये गुंतून राहणं. गुंतलेले माणसं जरा एकदा मोकळं होणं म्हणजे सोडीला संसार. आम्ही गुंतलो या संसारे कैसा झालो से पुढे काय देवा देवा
लक्ष्मीचा मान संसार करणं मुलाने तोही तना दिसेची काही केला फुला है ना क्रोध लागले काल पाठी सहज आंदोलन म्हटलंय हे सगळे चालत ना लग्ने पुढे आता बाबुरावला गुडघ्याचा त्रास आहे ते विचारात चालायला येणार पण सगळ्याला सांभाळून येणार त्या नाही त्या वारीमध्ये कशी शक्ती आहे आंधळ्याचे डोळे पांगळ्याचे पाय सुखामध्ये वृद्ध होती तरुण रे म्हातारे सुद्धा तज्ञासारखे उड्या मारतात जीवनामध्ये वारी घडावी आपल्या दारातून देवाच्या दारात जाणं देवाच्या दारातून पुन्हा आपल्या घरी येणं याचं नाव वारी आहे तुम्ही जन्मभर जर देवाची वारी केला तर देव एक दिवस तुमच्या घरला येतो आयुष्यात बरेचसे वाऱ्या करत माझ्या दारात आला तर मी त्याच्या दारात जावं लागतंय त्या दिंडीमध्ये देव आहे तुम्हाला कळत नाही टाळपिरी घोडेबाळे दिसतील पण टाळ विना टाळ पकवान आणि भजन म्हणणारे विठ्ठल टाळ विठ्ठल आणि विठ्ठल तोंडी उच्चारा टाळ पकवान सगळे विठ्ठलच आहे ऐका बरं का मधली आसक्ती संसारावरचं प्रेम तेवढा मोह ज्याने सोडले त्या भक्तावर देवाचं फार प्रेम आहे माया दयावरी फार अहो देवाचं प्रेम तुमच्यावर नाही का पुराण काढून बघा सगळे भक्तीच्या ग्रंथ बघा प्रत्येक भक्तावर देवाचं प्रेम आहे आणि प्रेम आहे म्हणून तर धावे चाले मागे मागे हे बायका लेकर घरदार हे सोडा असं कोणी सांगितलं नाही असोने संसारी जीवे वे गोकरी पंचामध्ये राहा म्हणून तुकाराम महाराजांना 2 बायका होत्या नाथ महाराजचा संसार बघा संसारामध्ये समजा अन्नदान होतं भजन कीर्तन होतं निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोपान काका मुक्ता हे जर भावाटे सोडले तर काही संत बाकी सगळे संसारिकच होते संसार करणं दोष नाही संसार करणं गुन्हा नाही संसारामध्ये गुंतून राहणं आमची चूक आहे तुकोबारांचं म्हणणं आहे तुमचं देवावर प्रेम आहे भक्तीचा ग्रंथ काढून बघा नामदेव महाराजावर देवाचं प्रेम होतं नामदेव महाराजच्या घरी 14 माणसाचं कुटुंब होतं पण नामदेव महाराजच्या हाताने देवाने नैवेद्य खाल्ले प्रेम होतं माया दया माया म्हणजे प्रेम नामदेव महाराज रात्रीमध्ये देवाने घर थापले नामदेवाचं लग्न देवाने केले जनाबाईवर प्रेम होतं म्हणून जनाबाईला गौरा वेचू लागला जनाबाईला तळू लागला कांडू लागला देवाचं प्रेम भक्तावर आहे कळते ना माया तयावरी पार सर्व काम करी प्रेम आहे भक्तीचा ग्रंथ काढून बघा गोरोबा काकाच्या घरी देव मडके घडवायचं काम केले चोखामळ्याच्या बायकोचं बाळात पण केले
नाथाच्या घरी पाणी आणायचं काम केला. बरं का? सगळ्या भक्तांचे देव प्रेम आहे म्हणून अर्जुनाच्या रथावर सारथी झाला आणि घोडी धुतला. प्रेम नाही का? एवढं खरं आहे. भक्तांचं देवावर प्रेम आहे आणि देवाचं भक्तावर प्रेम आहे. कोणाचं कसं असेल कसं नसल, पण देवाला जगामध्ये नाम झालं भक्ती करणारे भजन करणारे एवढे आवडतात की भक्ता होनी देवा पडते काही कोणी नाही. जगात आवडणारी गोष्ट म्हणजे देवाला नावडे वैकुंठ. शेषाचं चैन आवडत नाही, ब्रह्मदेव आवडत नाही, लक्ष्मी आवडत नाही, पण भक्त देवाला फार आवडतात. म्हणून तर देवाचं प्रेम तुमच्यावर आहे. जसं लेकरावर प्रेम असलं तर लेकरू अडकळून पडल म्हणून आई मागे मागे जाते. 10वी चालली मागे मागे. तसं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मागे पुढे उभा राय सांभाळे. कधी मागे थांबतो तर कधी पुढे थांबतो. आली किंवा देव उभा मागे पुढे भोगवी कोडे संकट. अभंगाच्या प्रथम चरणात मिळत नाही आपल्याला. तुकोबाऱ्या म्हणतात सोरिया संसार देवाचं प्रेम आहे. अभिमान टाका. अभिमानाला सुद्धा संसारच म्हणलेला आहे. जिंकावा संसार येणे नाव करी शूर. आसक्ती कमी झाली, देवावर प्रेम धरलं की देव त्याच्यावर प्रेम करत मागे लागतो. पहिल्या चंद्राचा अर्थ संपला. आता 10वी झाले मागे मागे. शेतामध्ये वस्ती होती, एकच लेकरू होत आणि बाप तिकडे दूर शेतामध्ये अवघडलाय. वस्तीतली बाई एकदम ते लेकरू विहिरीत पडलं. एकच लेकरू आहे, विहिरीत पडल्यावर बाई गर्दी केली. 2-3 अंगणाच्या पलीकडे शेतामध्ये आवत आणणारा बाप कसं येईल? बाई म्हणजे येईल का? लेकरू विहिरीत पडलेला ऐकल्या बरोबर एवढं धावत येतो. पाय काट्यावर पडला काय, दगडावर पडला काय, कुठं अडखळून पडला काय, लेकरासाठी बाप धावत येतो, लेकरासाठी आई धावत येते. तसा आमचा देव हळूहळू येणार. धावे चाले मागे मागे. धावत होतो धावत. पडत होतो त्याला जमत पडत नाही आणि माग माग येतो. ऐका, सुरदास म्हणणारा एक भक्त होऊन गेला. सुरदास गोरेट वेळानं आंध्र होता आणि गोटेवाला तीर्थाला चालला. कुठे समजा तीर्थाला निघाला बाहेर, गोकुळाकडे अयोध्येकडे कुठेतरी चालला समजा. 2 दिवस ते चलतच होता आंध्र आपला आपणच. देवाला फार चिंता आहे तुमची. सगळी चिंता देव करणार आहे, तुम्ही आम्ही काय करणार आहोत. एवढं ठरवा की आपलं काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. आपल्या मनामध्ये 2 गोष्टीकडे संतांनी लक्ष दिले. 2 तर पक्का ठरवा. अभंगात आहे तुकोबाऱ्यांच्या, शरीर आपलं नाही
आणि संपत्ती बी आपली नाही, ध्येय काळाचे. पण त्याला माझं म्हणणं म्हणजे अवघड आहे, हेच आसक्ती आहे. चाललं आता पुढे खड्ड्यात पडणार. एवढ्या देवाला कळालं, तुमच्या देवाला यायला वेळ लागत नाही. रात्री बोलवा येतो, दिवसा बोलवा येतो, रात्र न कळे दिवस न कळे. तुम्हाला समजत नाही तुमच्या कामात देवच करणार आहे. देव 7-8 वर्षाचा मुलगा होऊन आता खड्ड्यात पडते, माझं नाव घेत चालले देवाला तीर्थाला म्हणून. देव पुढे आले आणि त्या सुरदासाचा आंधळ्याचा असा हात धरले. तुम्हाला किती बोललो सांगा हो मामा, पुढे खड्डा आहे, आता दरीत पडता मरता, मग चालतं सारखं चाललं. हात धरून देवाने असं मागे वळली बाजूला. ही आंधळी बिली हुशार होत जाईन चाला की, अरे हात तर लहान पोराचं दिसतंय, भोवताली तर जंगल अरण्य आहे, आणि एवढ्या जंगलामध्ये अरण्यामध्ये इथं पोरग कशाला आलं 7-8 वर्षातून 10 वर्षाचं? कोण तुम्ही, कसला बाबा आला? आई तर कधी गाई राखला गोरा किंवा कोणीच नाही बोलताले. मी चालला सारखं, पाणी मिळालं नाही कुठं, देवाचं नाव घेतच चाललो मी, देवाच्या भेटला चाललो. आणि तर कशाला पोरग आहे गेले. हात धरून मागे वळल्यावर हे बी हुशार होता आंधळ. हल्लक आता देव धरला हात बाळविषातून, बाळविष घेऊन श्रीहरी भेटायला तो धरला. आपला हात काढून घेतला आणि देवाची मनगड पक्की धरला. वळकी नाही काय ना काही देवाचा आहे म्हणून. मग आता माझा हात सोड, आता हातचा माघारी पुढे घरी होती, कोसळून मरत होता. सोड मला, आता जाऊ दे, माझे घाई लांब गेले, काम आहे. त्यानं म्हणलं आता हातात सापडल्यावर कसं सोडू, हातीचे संत नाही देवी. हाताचा आपण काढून बघा, ते तुम्हाला सोडणार नाही. आता देवच होता, झटका मारला, त्याच्या हातातून हात काढून घेतला. त्यानं म्हणलं झटका मारला तर का करतोस, आता जाईना, जा बाबा, आता जा, तुला वाटेला लावला, आता तिथं जाऊन का करू, इथं आलायस तू. आता पुण्या बी गोकुळाला या विद्येला कुठे बी पुण्या ह्याला जात नाही मी, आता तू इथं आलेच मला सापडलाय. झटका मारून म्हटलं गेले, जा, जातोस कुठं, हृदयासाठी. हृदयात तुला तुझं सुंदर साठवून ठेवला, साठविला आहे हृदय संपुट. हे हृदय पेटी कुठं जातो, देव मागे धावतो, पुढे धावतो. तुमच्या जीवनामध्ये जर दुःख आलं, सुख दुःख साह्यांगी, तुमचं सुख येत नाही, तुमचं दुःख देव घेतो. मीराबाईला विष दिले, देव पिला. भक्तपाला विष पिला, देव मरू दिला नाही. बरं का, जेवढं भक्ताकडे दुःख येईल जीवनामध्ये आदरष्टानं, ते दुःख सगळं मीच घेतो. सुख दुःख साह्यांगी, ज्याने घ्यावे नामा त्यासी माझं नाव जे लोक घेतात त्याचे काम मला करावं लागतं, हे 3ऱ्या प्रमाणात अर्थ आहे. तुम्ही देवाचं नाव घ्या, वाया जाणार नाही. संसार करून वाया जाईल, पण परमात्मा फळ वाया जात नाही. तुम्ही पंढरीची वारी केला कधी वाया जाणार नाही. संतांचं वचन कधी खोटं होईल, पंढरीचे वार करीत ते अधिकारी मला मोक्ष मिळालं. धरिता पंढरीची वाट नाही संकट मुक्तीचे. एवढे भाग्यवान आहेत. जन्माला यावं तर वारी करा, होय होय वार करी आणि पाहे पाहे पंढरपूर पाहावं. म्हणून निर्वेशनी बना, साधू संतांची नाही बापाची सेवा करा. आतापर्यंत जे जे लोक देवाचं नाव घेतले आवडीने भावी हरिनाम घेशील, तुझी चिंता त्याची सगळी चिंता देवात आहे.
आणि इकडे हरी मला तिकडे पुण्याची गणना शेण पडलं तर माती घेऊन उरणार नाही. तुकोबारांची बारी कोण खोटं करणार आहे? संतांचे वचन. या माणसाला देवाचं नाव घ्यावं फरक. आणि नाव घेतल्यावर त्याचे काम मला करावं लागते. संसारिकाचे काम देव केला नाही, पण नामधारकाचे काम देव केलाय. 14 चरणाचा आम्हाला काढून बघा. उतरीच काही नेले नित्य भाव भक्त. कबीराच्या मागे शेडे बिल्ला जनाबाईला ढळू लागला. खूप प्रमाणे चोखा मेळ्याबरोबर काम करू लागला. सारथी रथावर अर्जुनाच्या झाला. परंतु तुम्ही नाव घेतात, नाम घेतलेलं कधीच वाया जात नाही. नाम घेता वाया वाया जात नाही, वाया जात नाही. काही गोष्टी संसार वाया जाणार आहे. त्याला फळ नाही, शेवटला उत्तर द्यायला जागा नाही. करा, पण माझं समजून कर नका. निमित्त आहे, करावं ते म्हणून करा. सोबत येते म्हणून बी करू नका. एक ठरवते माणसाचं, एक होम बसते. नामाला फळ आहे, प्रपंचाला फळ नाही. काही काही गोष्टी वाया जातात. मानव जन्म मिळाला झाला का सार्थक? भक्ती पंथामध्ये नाही आला तर नाही तरी जन्म गेला. याचं कळते ना? राजा मोठा माणूस सांगितला, पहिले मांडलिक राजे होते. प्रधानजी या गाढवाला नदीमध्ये धुवून आणा. साबण दिला. कोणतं बी साबण घ्या. साबण आता आधे साबण नदीत उभा केलं. त्या गाढवाला धापात साबण लावून धुवलं. अंग निर्मळ झालं. पण त्या गाढवाला कळाव का? वरे आल्याबरोबरला उकडला दिसलं. आणि त्याच्यावर गडबडा गडबडा. अरे हे काय झालं? घेऊन वाया गेलं, कामाला आलं नाही. कारण त्या मधला गुण जातच नाही. काही लोकांना किती सांगामध्ये लक्षात. मला सांगतो आणखी एक गोष्ट आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. त्याच्यापैकी आणखीन एका ठिकाणी मी ऐकलेलं आहोत. कितीतरी दिवसाची वाईट सवय होती. दरदा खायची म्हणा, चांगली सवय आहे का? व्यसनाची सवय होती. कितीतरी दिवसापासून ती वाईट सवय होती. अगदी सवय सोडला, एकदा सोडला, तो खरा माणूस पुरुषार्थी भादर आहे. त्याच्यावर विजय मिळवला. 15 वर्ष पिलो, 15-20 वर्ष दरदा खाल्लो, बिड्या बोललो, पण आज नाही म्हणून टाकून दिलो ते दिलो. त्यालाच पुरुषार्थी म्हणा, त्यालाच भादर म्हणा. ते खरा पुरुषार्थ आहे. तुम्ही बी देवाकडे जा. माणूस चुकीचा पुत्र आहे. देवा चुकले माझं, तुझ्याकडे आलो. देव म्हणतो ये माझ्याकडे, माझं पोट नाही मोठं आहे. त्याच्या जवळ गेलो आणि सांगा देवा आता मी चुकलो. देवा पुढे कबूल द्या. मागीला परिहार पुढे नाही शेण. एकदा देवा पुढे परिहार द्या. तुम्हाला माफ आहे, पुढे नाही शेण. लक्षात ठेवा. कोण आम्ही देव तेच करा. वारी बी करते, चोरी बी करते. कोणतं तरी एक कर. अजिबात समजा काही चोरून घ्यायचं नाही. ज्याचं त्यांना काय घेऊन जात नाही. आता वारीचं फळ तुम्हाला काय मिळणार आहे? कुत्र्याला पकवान दिले, म्हणजे पकवान जेवायला ताट मांडून दिली. कुत्राने म्हणून खोलत, पण तिकडे हाड पडलं तर हाड पडलं नाही, आणून टाकलं एक माणूस. ते खाता खाता ते कुत्र्याच्या हाडाकडे बघितलं. एवढं भारी पोळी, रस, हे तेल, भजे, पापड, तूप सगळ्या खावा. ते सोडलं की हाडाकडे गेलो. स्वानासी पंचामृत दिले भोजन, तरी त्याची चिंता हाडावरी. हे मन माणसाला हैराण करते, चौकड धाव घेते. मनावर कंट्रोल केलं की काम संपलं. मन ज्याला आवडत नाही ते डोळ्या मनाचं लक्षण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला तुमचं काम करावं ते विधान.
ज्या माणसाला देवाचं नाव घ्यावं तिशी करणे लागे काम देवाला त्याची जनता त्याचे सगळे काम देव करतो. तुकाराम महाराजांना माहित नसताना त्यांची किती कामे केली. वेळ नाही आपल्याकडे संपलेली. अभंगाचा कळेसारखं काम म्हणजे घोडी आणि विठ्ठल कृपेची घोडी. आमचा देव बी घोडा आहे आणि देवाचे भक्त बी घोडेच आहे. घोडा बरा का लुच्च्या बरा? माणूस घोडा राव घोडा. अभंग घोडे भाडे भक्त जातार्दी सापडे त्याचे प्रेम आवडे विठोबा. तुका म्हणे घोडा जिंकू जाणे कळी काळा. काय माझा घोडा भक्ताची आवडी. काय सांगू तयाची परवडी. मला घोड्या भक्ताची फार आवड आहे. त्याच्याशिवाय तयार वेगळी कोडी अर्ध कोडी ना आवडते मला. अर्ध क्षण सुद्धा करमत नाही म्हणतो भक्त घोडे. कोवडी नजर आहे देवाची तुमच्यावर. ते देवाच्या कृपेच तुम्ही आम्ही मोठे होणार. कीर्तन रूपी सेवा संपलीच होता. काही नाही ऐका. देवाच्या कामाला खर्च केल्यानंतर देव 1 पट देत नाही, 10 पट देत नाही, 100 पट देत नाही, 1000 पट देव देतो. हे देवाला दिलेलं आहे. देवाला खर्च करायला काय लागले? देवाला शरीर दिले, देवाच्या सेवेत काही वेळ घालायला काय लागले आपले? म्हणून या माणसाची वेळ संसारात राहून परमार्थात चालली आहे. संसारात राहून दान धर्मात चालली आहे. संसारामध्ये राहून लक्षात ठेवा दया हे माणसाकडे. त्या माणसाला आमचे तुकाराम महाराज शब्बाशकी दिली. धन्य संसारी, धन्य संसारी, धन्य संसारी, धन्य संसारी. धन्य म्हणजे संसाराचं तर धन्य जे मानावं लागलं. अरे धन्य लोकांवर उपकार करतात. येथे उपकारा त्याच्या प्रपंचामध्ये दया आहे, दान आहे, धर्म आहे, आईबापाची सेवा आहे. जेव घालणं उपकारच आहे ना. टोकामध्ये फार थोडा तरी परोपकार. पाणी पाजवतात, परोपकार करतात. स्वार्थी माणूस काय कामाचा आहे? स्वार्थी माणूस मला अजिबात आवडत नाही. काही लोक असे आपलं बरं करायला लोकांना उकळून टाकतात. काही लोक मोठेपणा मिळेल म्हणून काय बी करतात. ऐका, अरे मोठेपणासाठी लोकांचं घर पाडू नको. लोकांना घर बांधून तुझ्या जगामध्ये मोठेपणा होईल. लक्षात ठेवा, जगात मोठेपणा होईल. म्हणून तुला सगळे काही मिळणार आहे, पण जरा परोपकार कर. द्रव्यदान, गोदान, भूमिदान, वस्त्रदान या सगळ्या दानापेक्षा अन्नदान हे फार मोठं दान आहे. अन्नदान करणाऱ्याचं आयुष्य वाढतं. अन्न एवढंच माझं पोट भरलं म्हणायचं दान. म्हणून दाना माझे दान. आग्रहानं प्रेमानं त्याला जेव घाला. ज्ञानेश्वरा
वारी भजन कीर्तन सप्ताह हे सत्कर्म आहे, पुण्यकर्म आहे. आणि याला जे मदत करतात, सहाय्य करतात, आधार देतात, हे सुद्धा भक्तच आहे. स्वतःमध्ये सत्य कर्मा व्हावे. हे काम करणारे तुम्ही भक्त आहात. तुम्हाला सेवा करणारे, तुमची व्यवस्था करणारे, तुम्हाला सहाय्य होणारे, मदत करणारे सुद्धा भक्तच आहे. म्हणून तर आपण काय भक्त ऐसे विठाल दे देव